राहिलं ते किती वेळ लागणार आहे अजून? मला कामावर जायचं. थांबा ना बाबा थोडा वेळ असेल, त्यांचं काहीतरी काम चालू असेल ना आतमध्ये. हा या तुम्ही. या बसा. हे माझे बाबा. हो, तुला दाखला म्हणलं तर बाबांनाच घेऊन आली. काही नाही, दाखला जमा केला नाही तिने, जातीचा दाखला जमा कर म्हणलं तिला. बरे असो, तुम्ही आले ते बरे आले. लवकरात लवकर जातीचा दाखला जमा करा. जातीचा दाखला? पण शाळेत असताना कधी लागला नाही तिला. हो, 11वीत आली आता ती. शाळा वेगळी, कॉलेज वेगळं. इथे द्यावा लागतो दाखला, आणि जातीचा दाखला दिला नाही तर पूर्ण फी भरावी लागेल. त्यापेक्षा मी काय म्हणतो, जातीचा दाखला काढून घ्या. असं किती खर्च येतोय? इंजिनिअरिंगची आणि मेडिकलची कॉलेजची फी पाहिली ना, आहे का? आपण भरू शकतो का? त्यापेक्षा दाखला काढलेला बरा की नाही? एवढा किती खर्च येणार आहे? काढून घ्या दाखला. बर, देतो काढून तुझ्याकडे दाखला. बरं, ते दाखल्याची पावती मिळाली की आणून जमा करा, म्हणजे मला पुढचं काम सोपं. ते अर्ज भरला की लगेच देतो मी याच्याकडे पावती. चालेल ना, या. थँक्यू सर. काय हो, काय झालं? चेहरा का पडला असा? काय झालं का कॉलेजमध्ये? अगं काय नाही, ते कॉलेजमध्ये दाखला मागायला गेले, नाही तर मग पूर्ण फी भरावं लागेल म्हणे. काय करावं काय कळा ना बघ मला. अहो एक काम करा ना मग, तो मंग्या शेळके नाही का, त्याला विचारून बघा की, नाहीतरी तो असलीच कामं करतो सगळी. मग घ्या थांब, तिच्याकडे जाऊनच येतो, नाही तर परत गावायचा नाही. मग येऊ. अरे मग बोल की रे. माझं काम तुझ्याकडे. काय काम होतं रे? जाती दाखला काढायचा होता. जातीचा दाखला? कुठल्या जातीचा आहेस तू? मी धनगराचा. धनगराचं वय काय? 50 वर्षाचा पुरावा आणि वंशावळ घेऊन ये, काढून देतो. 50 वर्षाचा पुरावा आणि वंशावळ? हा. आणि ते कुठे मिळतं? खायला ते कुठं म्हणजे तुझ्या गावाकडे आणि कुठं? त्याच्या बिगर नाही व्हायचं? अरे सरकारने लय कडक केलं, त्या बिगर जमत नाही बघ आता. बर सांगतो मग मी तुला. हा लवकर सांग, मी गावाला जाणार आहे, त्या अगोदर काढून देतो तुला. बर कळत तुला. हा ये. काय म्हटलं होतो? तो 50 वर्षाचा पुरावा आणि वंशावळ मागायला. गावाकडे गेल्याशिवाय पर्याय नाही बघा. गाव कसं करायचं आता? काय गाव? पण तुम्ही तर मला सांगितलं होतं की आपल्या इथे कुणीच नाही म्हणून. यामुळे नाही सांगितलं की ती तुला काहीतरी करते म्हणून. काय त्या मायनींनी घरादाराच्या विरुद्ध लग्न केलं म्हणून नाही सांगितलं.
अहो एक काम करा ना, तुम्ही लताला पण सोबत घेऊन जा. हिला बघून तरी झालं गेलं सगळं विसरून जातील ते. बरोबर आहे, जायला त्यावर. गाव लय बदललं बघ. पहिला काय असं नव्हतं. गाव बदललं तसं गावातल्या लोकांची मनं पण बदलली असतील नाही. माझ्या आईवडिलांची पण बदलली असतील. माझ्या आईला खारी लय आवडायची. एक काम कर, जाय दुकानावरून खारीचं पाकिट घेऊन जात तेवढं तर घेऊन जात ना. मावशी खारी आहे ना, एक पॅकेट द्या. 30 रुपये. अरे सॉरी मी बघितलंच नाही तुला, खरंच लक्षच नव्हतं. नाही ठीक आहे, कोणी मुद्दामून थोडी ना करतं. नाही पण माझं लक्षच नव्हतं, सॉरी. ठीक आहे, त्यापेक्षा खायचं सोडून द्या ना. किती वेळ गर्दी होती दुकानामध्ये. चल, इथं तर घर आहे आपलं. कोणतं ते कौलारू? चल हळू चल. हे काय आहे? चल चल सांगतो तुला. सांगा ना. कोण ग तू? मी लता. लता? कोणाची? मी भैरूची मुलगी. आता आलाय वय. त्याची आई त्याची किती आठवण काढत होती. शेवटी मरताना त्याचं नाव घेऊन जीव सोडला त्याच्या आईने.
कोण रे तू? मी तर कशा पायी आलाय? अरे तुझ्या पायी आई गेली, अजून कोणाच जीव घेणार आहेस तू? तसं नाही सदा, कळलं मला. माझा आई गेल्याचं कळल्यावर वाटणीसाठी आलास वय. अरे लाज कशी वाटली नाही तुला? भैरो बाहेर हो. मला नाही का तुझी वाटणी. मला भैरो, मला पुरीच्या दाखल्यासाठी वंशावळ पाहिजे. ए भैरो बाहेर हो. अरे माझं ऐकून तर घे ना. वंशाळ पाहिजे भैरो तुला. अरे तुला केव्हाच आम्ही वंशातून काढलाय. त्या सखा कांबळेच्या पोरीशी लग्न केलंस ना तेव्हाच. दादा